वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। प्रकृती अस्वस्थ्यामुळेच त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे। त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावरती शोककळा पसरली आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आलाय आणि आजचे सगळे सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आलेत। अतिशय मोठं नुकसान हे देशाचं झालेलं आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अर्थतज्ञ, अभ्यासक, समाजकारणी, प्राध्यापक अशी अनेक ओळख त्यांची होती आणि अशातच त्यांचं जाणं अगदी 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे आणि त्यांचं जाणं हे देशाचं मोठं नुकसान बोललं जात आहे। एक राजकारणाला सुद्धा मोठं नुकसान मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं झालं आहे। जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख होती आणि अर्थकारणातलाच हा सिंग हरपला असं आता बोललं जात आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवरती एक नजर टाकूयात। 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं। 1982 साली रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर पदही त्यांनी भूषवलं। तर 1990ला पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं होतं। 1999 साली दक्षिण दिल्लीतून लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता। तर 91 साली नरसिंह राव सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्रीपद देण्यात आलं होतं। 2001 मध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आणि 2004 ते 2014 अशी सलग 10 वर्ष भारताचं पंतप्रधान म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं। अतिशय यशस्वी अशी ही कामगिरी त्यांची होती। अगदी 10 वर्ष जेव्हा भारताचे पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग हे होते, तेव्हा त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते। देशाला कलाटणी देणारे, विकासाला गती देणारे असे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते। तर डॉक्टर मनमोहन सिंग हे सलग 10 वर्ष पंतप्रधान होते आणि त्यांच्या कार्यकाळात घेतलेले गेम चेंजर निर्णयच नेमकं कोणते होते आपण तेही पाहूयात। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची सुरुवातच मनमोहन सिंग यांच्या सरकारने केली होती। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना त्यांनी राबवली होती। माहिती अधिकार कायदा सुद्धा लागू केला तो सिंग यांच्या कार्यकाळातच। भूसंपादन कायदा सुधारणाही त्यांनी केली होती। अन्न सुरक्षा योजनेची पायाभरणी सुद्धा सिंग यांच्या कामाचाच एक भाग आहे। असे अनेक महत्त्वाचे निर्णय माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतले होते आणि त्यांच्या या कामाची छाप आजही दिसून येते। अनेक बदल जे त्यांनी केले होते ते आजही देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरतात। अगदी मनरेगा सारखी योजना असेल किंवा नरेगा ज्याने नोकरीची हमी भारतवासियांना दिली होती, ती सुद्धा जी क्रांती आहे ती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याच कार्यकाळात घडून आली होती। अगदी आरोग्याची त्यांनी काळजी प्रत्येक नागरिकाची घेतली होतीच, परंतु शिक्षणाचा अधिकार सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच दिला होता आणि त्यांचं एक म्हणणं होतं की जर पैसा व्यक्तीला असेल आणि त्याचं पोट भरलं असेल तर शिक्षणाकडे पिढी जात असते आणि याचीच हमी म्हणून त्यांनी नरेगाची जी आहे ती हमीपूर्ती केली होती। त्यांनी प्रत्येकाला नोकरी मिळेल यासाठी योजना राबवली आणि त्यानंतर शिक्षणाचा अधिकार सुद्धा त्यांनीच दिला होता। शिक्षण मिळालं की माणूस माहिती घेण्यासाठी उत्सुक असतो आणि म्हणून माहितीचा अधिकार सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच हा कायदा लागू केला होता। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय। पाहूयात त्यांनी काय ट्विट केलं होतं। भारताने एक दिग्गज नेता गमावलाय। त्यांच्या निधनामुळे प्रचंड दुःख झालं। ते एक मोठे अर्थतज्ञ होते। अनेक सरकारी पदांवरती आणि अर्थमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं होतं। मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक धोरणांवरती तसा ठसाच उमटवला होता। त्यांचे देशातील नागरिकांचं जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न हे आयुष्यभर दिसून आले आणि यासोबतच काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा मनमोहन सिंगांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय। काय म्हणालेत पाहूयात।
मनमोहन सिंग यांनी अफाट बुद्धिमत्ता आणि सचोटीनंच भारताचं नेतृत्व केलं. त्यांचं अर्थशास्त्राचं सखोल ज्ञान यातून त्यांनी राष्ट्राला प्रेरणा दिली. मी एक मार्गदर्शक गमावलाय. श्रीमती कौर आणि कुटुंबियांच्या प्रती माझ्या सद्भावना आहेत असंही राहुल गांधी म्हणाले. अगदी राजकारणातून अनेक नेत्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केलंय. अगदी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी एक्सद्वारे मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झालंय. आपल्या देशानं एक महान अर्थतज्ञ, द्रष्टा, सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावलाय असं शरद पवार म्हणाले. त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंगांचा उल्लेख असा करून दिलाय. त्यांच्या रूपानं एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक अशी बातमी आहे. डॉक्टर मनमोहन सिंग विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचं एक प्रतीकच होते अशी ही ओळख शरद पवारांनी करून दिली आहे. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणा स्रोत राहील असंही ते म्हणाले. ईश्वर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्म्यास चिर शांती देव अशी सुद्धा भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. अगदी आपण पाहिलं की नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले होते त्यावेळी संरक्षण खातं हे पवारांना त्यांनी दिलं होतं आणि त्याच वेळी अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्यांदाच त्यांना अर्थमंत्री जेव्हा हे खातं देण्यात आलं होतं त्यांचा राजकारणाशी त्याचा थेट काही संबंध नव्हता आणि त्यामुळे काँग्रेसमधून सुद्धा अनेक जणांनी विरोध केला होता. राजकीय गोटातून सुद्धा नेमकं राजकारणाशी संबंध नसलेल्या माणसाला अर्थमंत्री थेट करणं हे कितीपत योग्य असेल असं सांगितलं गेलं होतं. परंतु नरसिंहरावांनी त्यांच्यावरती जो आहे तो विश्वास दाखवला होता आणि तोच विश्वास त्यांनी योग्यतेने पुढे साकार करून दाखवला. अगदी 1991 साली जागतिकीकरण केलं, अर्थव्यवस्थाची खुली केली होती. त्यामुळे आज भारत हा प्रगत देश म्हणून ओळखला जातोय. नाना पटोले यांनी सुद्धा साम टीव्हीशी बोलताना आपली भावना व्यक्त केली होती. नेमकं ते काय म्हणाले होते आपण पाहूयात. नुसतं हे काँग्रेसचं नुकसान झालं असं नाही, हे देशाचं नुकसान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या गेल्यामुळे झालेलं आहे. एक महान अर्थतज्ञ, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेलं हे व्यक्तिमत्व आणि देशाचे प्रधानमंत्री असताना जसं आपण सांगितलं की मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, अशा अनेक योजना ज्या होत्या की या देशाच्या शेवटच्या माणसाला न्याय कसा मिळेल अशा पद्धती काळजी करणारे हे व्यक्तिमत्व होतं. आधी राहणीमान, मी पार्लमेंटला होतो त्यावेळेस आमचे फायनान्स कमिटीमध्ये मी पण होतो आणि मी त्यावेळेस त्या देशाचे प्रधानमंत्री होते. त्याच्यानंतर ते राज्यसभेवर राहिले, पण ज्या आमच्या फायनान्स कमिटीला ते स्वतः उपस्थित राहायचे. मी प्रधानमंत्री होतो, मला काही जायची गरज नाही वगैरे असं नाही. तिथं येऊन नेहमी आर्थिक शिस्त कशी राहील, देश कसा आर्थिक प्रगतीवर जाईल अशा पद्धतीच्या मौलिक सूचना करणारं हे व्यक्तिमत्व होतं. शेवटच्या क्षणापर्यंत देशासाठी जगणारं हे व्यक्तिमत्व आज आमच्यामध्ये नाही. त्याचं दुःख नुसतं काँग्रेस पक्षालाच नाही तर संपूर्ण देशाला या निमित्तानं झालेलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साम टीव्हीशी बातचीत करताना त्यांनी सांगितलं की डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काँग्रेससाठीच नाही तर देशासाठी किती महत्त्वाचं योगदान होतं. ज्येष्ठ नेते काँग्रेसचे ते होते. नेहमीच त्यांनी नेहरू यांच्या विचारांशी सुसंगत असं राजकारण केलं होतं. जेव्हा राजकारणात ते आले होते तेव्हा त्यांनी एक विचारधारा जी होती नेहमीच जोपासली होती आणि त्याचंच प्रतीक आज प्रत्येक राजकारणाला एक आदर्श म्हणून समोर ठेवता येतं. नेमकं फडणवीसांनी सुद्धा काय ट्विट केलंय त्यांच्याबद्दलचं आपण तेही एकदा पाहूयात. भारताने एक थोर अर्थतज्ञ, अभ्यासू आणि उत्तम राजकारणी गमावलाय. आर्थिक क्रांती देश लक्षात ठेवेल, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असंच
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना एक्स या माध्यमातून व्यक्त केल्या. खरं तर आता आपण पाहिलं एक्स या माध्यमावर सुद्धा सध्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल अनेक आठवणींना उजाळा दिला जातोय. अनेक राजकारणी, अर्थतज्ञ, समाजकारणी, प्राध्यापक, अनेक विचारवंत यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल भरभरून असं लिहिलंय, कारण की त्यांचं योगदानच तेवढं भारताच्या इतिहासात आणि भारताच्या कार्यामध्ये, भारताच्या विकासामध्ये राहिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोललं जावं तेवढं कमी आहे. अगदी पांढरा सदरा आणि निळी पगडी असं एक साधारण व्यक्तिमत्व किंवा साधारण ओळख त्यांच्याबद्दल सांगितली जाईल. दुरून सुद्धा पाहिलं तर ती व्यक्तिमत्व जे आहे ते लगेच लक्षात येईल अशी ही त्यांची वेशभूषा असायची. परंतु हा माणूस अभ्यासू किती होता हे प्रत्येकच नागरिक सांगू शकेल. तर भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. देशाच्या माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघातील खेळाडू हातावरती काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचंही पाहायला मिळालं. हे दृश्य सध्या आपण पाहतोय. भारतीय संघाने सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी क्रिकेटचा सामना खेळताना हाताला काळी पट्टी बांधली आहे आणि त्यानुसार त्यांनी सामना खेळला आहे. ही दृश्य दुसरी सुद्धा खूप बोलकी आहे. परराष्ट्रीय संबंध डॉक्टर मनमोहन सिंगांनी भारताचे कसे वृद्धिंगत केले होते याचं प्रतीक आपल्याला दिसतंय. अगदी आपण जर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बातचीत करताना त्यांचे हे दृश्य पाहतोय, तर काही क्षणापूर्वी आपण राष्ट्रपती जे राहिले तर माजी राष्ट्रपती अमेरिकेचे बराक ओबामा यांच्यासोबतचे हे क्षण पाहिले, तर वाजपेयीसोबतचे एक क्षण. अनेक दिग्गज नेत्यांची साथ त्यांना लाभली होती आणि अनेक दिग्गज नेत्यांना मार्गदर्शन सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं होतं आणि अशाच त्यांच्या सगळ्या आठवणींना आता उजाळा दिला जातोय. त्याची दृश्य आपण सध्या पाहतोय. एपीजे अब्दुल कलामांसोबत सुद्धा त्यांची ही दृश्य आपण बघतोय. भारताने अनेक दिग्गज नेते आजवर पाहिलेत आणि त्या सगळ्यांसोबत काम करण्याचं भाग्य जे ते डॉक्टर मनमोहन सिंग यांना लाभलं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात 1932 साली त्यांचा जन्म झाला, परंतु स्वातंत्र्यानंतर अनेक महत्त्वाच्या पदांवरती आणि भारताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं योगदान राहिलंय. फक्त अर्थकारणातच नाही तर प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी नवीन पिढीला नेहमीच जळणघळण त्यांची केली आहे आणि नवीन पिढीला साक्षर करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान केलं. फक्त भारतातच नाही, पंजाब युनिव्हर्सिटीमध्येच नाही तर अगदी युनायटेड स्टेट्ससुद्धा काम त्यांनी केलं. तिथे सुद्धा त्यांनी प्राध्यापक पद म्हणून भूषवलं होतं. परंतु नेहरूंच्या कार्यकाळात जेव्हा नेहरूंनी त्यांना भारतामध्ये येऊन शिकवण्यासाठी, प्राध्यापक होण्यासाठी ऑफर दिली होती, तेव्हा त्यांनी युनायटेड स्टेट्स एक असं राष्ट्र आहे जिथे काम करण्यासाठी प्रत्येकजण जे आहे ते प्रत्येक जण उत्सुक असतो, परंतु त्यांनी तिथे सोडून भारतामध्ये ते आले आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास त्यांनी घेतलाय. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती शासकीय सन्मानानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. त्यांनी अचानक प्रकृती बिघडल्यानं दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अवघ्या देशावरतीच शोककळा पसरली आहे. यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आलाय आणि आजचे सगळे सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.
भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं संपूर्ण भारत हा शोकाकुल आहे. नागरिकांचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत ट्विट केलाय. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशा शब्दांतच अमित शहा यांनी आपलं दुःख व्यक्त केलंय. मनमोहन सिंग यांच्या निधनानं प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यालयातर्फेही एक शोकपत्र जाहीर करण्यात आलंय. मनमोहन सिंग हे भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार होते. मी एक अतिशय विद्वान सहकारी गमावलाय, असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत नितीन गडकरी यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय. भारताच्या आर्थिक मार्गाला आकार देणाऱ्या व्यक्तीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली, अशा आशयाचं ट्विटच त्यांनी केलंय.